देशाच्या परराष्ट्र धोरणावर व ऊर्जा आयटीवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले की भारताने काही देशांकडून कच्चे तेल घेणे बंद करण्याचा निर्णय हा स्वतंत्रपणे घेतलेला नाही, तर अमेरिकेच्या दबावामुळे घेतला गेला आहे. आंबेडकरांच्या मते भारतासारख्या मोठ्या देशाने आपले आर्थिक व परराष्ट्र धोरण स्वायत्त ठेवायला हवे. जर परदेशी दबावाखाली निर्णय घेतले गेले तर त्याचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर आणि नागरिकांवर होऊ शकतो. त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की जर कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर निर्बंध आले तर इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता देखील वाढू शकतो. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही जण आंबेडकरांच्या विधानाला सरकारवरील टीका मानत आहेत, तर काहींच्या मते परराष्ट्र धोरण आणि ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत सरकारचे निर्णय व्यापक विचार करूनच घेतले जातात. दरम्यान भारताची ऊर्जा गरज मोठी असल्यामुळे कच्चा तेलाच्या आयातीवर देश मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे अशा विषयांवर राजकीय आणि आर्थिक दोन्ही पातळीवर चर्चा होणे स्वाभाविक आहे. आता प्रश्न असा आहे की भारताने परराष्ट्र धोरणात पूर्ण स्वायत्तता राखायला हवी का, की आंतरराष्ट्रीय दबाव आणि संबंध लक्षात घेऊन निर्णय घ्यायला हवे? तुमच्या मते भारताने कच्च्या तेलाच्या बाबतीत परदेशी दबाव न मानता स्वतंत्र निर्णय घ्यायला हवेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.